नमस्कार आणि विषयांतर यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो आपल्या सर्वांच्या रोजच्या जगण्याशी खूप जवळून जोडलेला आहे. हो, आणि विशेषतः आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे आपण सगळेच एका अदृश्य ताणाखाली वावरत असतो. अगदी बरोबर. म्हणजे बघा ना, आपण प्रत्येक गोष्टीचा इतका विचार करतो की कधीकधी खऱ्या अर्थाने जगायलाच विसरून जातो. सतत चिंता, असुरक्षितता आपल्याला घेरून असते. कसं आहे ना, आज आपल्याकडे माहितीचा एवढा महापूर आहे की त्यामुळे ताणतणाव आणखीनच वाढतो. पण आज आपण यातून बाहेर पडण्याचा एक खूप वेगळा दृष्टिकोन समजून घेणार आहोत. हो ना, आणि हा दृष्टिकोन खरोखरच एका शॉर्टकटसारखा काम करू शकतो. पण त्याआधी मला एका उदाहरणाने सुरुवात करायला आवडेल. आपण कल्पना करूया की मध्यरात्री अचानक आपली जाग येते. छातीत प्रचंड धडधडत असतं, अंगाला घाम फुटलेला असतो. हो, कारण आपण नुकताच एखादं अतिशय भयानक स्वप्न पाहिलेलं असतं. एक्झॅक्टली. आणि तो क्षण इतका खरा वाटतो ना की शरीराची अवस्था अक्षरशः एखाद्या खऱ्या संकटात असल्यासारखी होते. श्वास घ्यायलाही त्रास होत असतो. पण मग पुढच्या काही सेकंदातच जेव्हा आपण आजूबाजूला पाहतो तेव्हा सगळं चित्र बदलतं. हो, आपण अंधारात आपल्याच बेडरूममधल्या ओळखीच्या वस्तू पाहतो आणि अचानक एका क्षणात ती सगळी भीती कुठल्या कुठे पळून जाते. आपण स्वतःलाच सांगतो की अरे चाप, हे तर फक्त एक स्वप्न होतं. अगदी बरोबर. आणि तिथेच आपली ती धडधड शांत होते. मग मला असं विचार येतो की जर झोपेतल्या एका खोट्या जगाने आपल्याला इतकं घाबरून सोडलं असेल, तर सध्या आपण जे आयुष्य जगत आहोत, जिथे नोकरी जाण्याची भीती आहे किंवा महिन्याचे हफ्ते भरायचे आहेत, ते आयुष्यही एका मोठ्या स्वप्नासारखंच असेल तर? हा खूपच क्रांतिकारी विचार आहे. कारण हा दृष्टिकोन ऐकायला जेवढा सोपा वाटतो तेवढाच तो समजून घ्यायला आणि आचरणात आणायला आव्हानात्मक आहे. हो, म्हणजे रोजच्या जगण्यातल्या दुःखांवर फक्त वरवरची मलमपट्टी करण्यापेक्षा थेट भीतीचं मूळच कसं नष्ट करता येईल, हे आज आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी आधी आपल्याच मनाच्या एका मोठ्या भ्रमावर प्रहार करावा लागेल. तो भ्रम म्हणजे कायमस्वरूपी सुरक्षिततेचा भ्रम. अच्छा, म्हणजे आपण जी सुरक्षितता शोधत असतो ती. हो, आपण ज्या संकल्पनांवर आज चर्चा करत आहोत त्यातून एक अत्यंत स्पष्ट वास्तवाची जाणीव करून देण्यात आली आहे. ते वास्तव असं सांगतं की हे जग मुळातच एक भयानक ठिकाण आहे आणि इथे कोणतीही कायमस्वरूपी सुरक्षितता अस्तित्वात नाहीच. बापरे, म्हणजे हे तर थोडं धक्कादायकच आहे. आपण जन्मल्यापासूनच फक्त एकाच गोष्टीच्या मागे धावत असतो: सुरक्षितता, उत्तम नोकरी, स्वतःचं घर, इन्शुरन्स. बरोबर. आपण भौतिक गोष्टींचे असे इमले बांधतो जणू काही हे सगळं कायम आपल्यासोबत राहणार आहे. पण पैसा, शरीर, नाती या सर्व भौतिक गोष्टी नश्वर आहेत. आज जे आहे ते उद्या नसेल. हे ऐकताना मला एक उदाहरण आठवतंय. हे म्हणजे अगदी समुद्राच्या किनाऱ्यावर वाळूचा किल्ला बांधण्यासारखा आहे, नाही का? आपण खूप मेहनत करून तो किल्ला बांधतो, पण आपल्याला आतून माहीत असतं की एक लाट येणार आहे आणि तो किल्ला वाहून नेणार आहे. बरोबर. पण मग इथे एक प्रश्न निर्माण होतो. आपण हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. जर हे जग भयानक आहे आणि इथे काहीच सुरक्षित नाही, हे जर आपल्याला माहीत असेल, तर ही विचारसरणी खूपच नकारात्मक आणि निराशावादी नाही का वाटत? हाच तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे. यावरून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की आपण निराश का होतो? कारण आपल्या अपेक्षा भंग पावतात. अगदी बरोबर. सकृत दर्शनी हा निराशावाद वाटू शकतो, पण वास्तवात हे एक प्रचंड मुक्त करणारं किंवा लिबरेटिंग सत्य आहे. जेव्हा आपण भौतिक जगाच्या या नश्वरतेचा स्वीकार करतो तेव्हा आपण त्या वाळूच्या किल्ल्याला कायमस्वरूपी समजणं सोडून देतो. अच्छा, म्हणजे आपण चुकीच्या अपेक्षा ठेवणं थांबवतो. हो, आणि तिथेच आपली निम्मी चिंता संपते. जेव्हा आपण कायमस्वरूपी सुरक्षिततेच्या मृगजाळामागे धावणं थांबवतो तेव्हा आपण तो किल्ला बांधण्याची प्रक्रिया खऱ्या अर्थाने एन्जॉय करू लागतो. खरंय. म्हणजे वास्तवाचा स्वीकार केल्यामुळं आपण भविष्याच्या चिंतेतून मुक्त होऊन वर्तमानात जगू शकतो. पण मग जर जगात काहीच कायमस्वरूपी सुरक्षित नाही, तर जगण्याकडे बघायचा योग्य दृष्टिकोन कोणता असावा? इथेच या चर्चेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू होतो. या भौतिक जगाच्या भ्रमातून बाहेर पडण्यासाठी जीवनाकडे एका मोशन पिक्चर किंवा चित्रपटासारखा पाहायला शिकलं पाहिजे. चित्रपटासारखं? म्हणजे नेमकं कसं? जसं आपण थिएटरमध्ये एखादा चित्रपट पाहतो. पडद्यावर दुःख असतं, संघर्ष असतो, मृत्यू असतो, पण आपल्याला आतून माहीत असतं की तो केवळ प्रकाश आणि सावल्यांचा खेळ आहे. हो, तो सत्य नसतो. एक्झॅक्टली.
आयुष्यातील घटनांकडे असाच प्रेक्षक म्हणून पाहायला शिकणं खूप गरजेचं आहे. यातून मिळणारा सगळ्यात महत्त्वाचा संदेश म्हणजे जीवनाला फार गंभीरपणे घेऊ नका. डोंट बी टू सिरियस. अच्छा, म्हणजे जसं आपण एखादा हॉरर चित्रपट पाहताना घाबरतो, पण तरीही आपण थिएटरच्या खुर्चीत सुरक्षित आहोत हे आपल्याला माहीत असतं. हो, आपण घाबरून पॉपकॉर्न खाणं थांबवत नाही ना. हां, नाही थांबवत. पण मला इथे एक शंका आहे. पडद्यावर जो चित्रपट पाहताना प्रेक्षक राहणे सोपे आहे, कारण तो दुसऱ्याचा चित्रपट असतो. बरोबर आहे. पण जेव्हा स्वतःच्या आयुष्यात खरी संकटे येतात, समजा अचानक आर्थिक अडचण आली किंवा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा मी फक्त एक प्रेक्षक आहे हे स्वतःला कसं पटवून द्यायचं? तेव्हा तर दुःख अत्यंत वास्तविक असतं. यातील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे साक्षीभाव ही संकल्पना. साक्षीभाव. हो, साक्षीभाव किंवा विटनेस कॉन्शियसनेस. भावनांपासून स्वतःला थोडे वेगळे करणे म्हणजे जीवन जगणे थांबवणे किंवा भावना शून्य होणे नव्हे. मग त्याचा नेमका अर्थ काय? जेव्हा संकट येतं तेव्हा दुःख होणारच, पण साक्षीभाव म्हणजे त्या भावनेच्या आणि आपल्या मूळ अस्तित्वाच्या मध्ये एक लहानसं अंतर निर्माण करणं. जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीला प्रमाणाबाहेर गंभीरपणे घेतो तेव्हा आपणच आपला ताण वाढवतो. अच्छा, म्हणजे आपण त्या समस्येचाच एक भाग बनून जातो. हो, आपण पॅनिक होतो. साक्षीभाव आपल्याला समस्येकडे त्रयस्थपणे पाहण्याची जागा उपलब्ध करून देतो, ज्यामुळे दुःखाची तीव्रता कमी होते. हे ऐकायला खूप छान वाटतंय. जीवन एक चित्रपट आहे हे तत्वज्ञानाच्या पातळीवर ठीक आहे, पण प्रत्यक्ष जीवनात जेव्हा अचानक भीती किंवा दुःखाचा डोंगर कोसळतो तेव्हा माणसाला काही सुचत नाही. अशा वेळी तात्काळ काय करावं? अशा आणीबाणीच्या क्षणी रोजच्या जगण्यात वापरण्यासारखा एक शक्तिशाली मंत्र आहे. कोणता मंत्र? जेव्हा दुःख किंवा भीती घेरून टाकेल तेव्हा स्वतःला ठामपणे सांगायचं, हे एक स्वप्न आहे. इट इज अ ड्रीम. फक्त इतकंच? हे एक स्वप्न आहे. हो, कारण आपण चिंतेत का असतो? कारण आपण या जगाला आणि समस्यांना 100% सत्य मानलेलं असतं. आपला मेंदू खरा धोका आणि कल्पनेतला धोका यातील फरक अनेकदा ओळखू शकत नाही. हो, म्हणजे आपण भविष्यातल्या गोष्टींचा विचार करून आत्ताच घाबरतो. अगदी बरोबर. पण जसं सकाळी उठल्यावर रात्रीचे भयानक स्वप्न विरून जाते, तसेच आयुष्यातील संकटेही काळाच्या ओघात विरून जातात. आपलीच स्वप्ने आणि विचार आपल्याला घाबरवतात हे या मंत्रामुळे लक्षात येतं. आणि इथेच ही चर्चा खऱ्या अर्थाने रंजक होते. जेव्हा आपण वाईट स्वप्नातून जागे होतो तेव्हा आपणच आपल्या घाबरण्यावर हसतो ना. एका क्षणात भीती निघून जाते. हो, कारण आपल्याला वास्तवाची जाणीव होते. पण इथे माझा एक खूप प्रॅक्टिकल प्रश्न आहे. जर आपण स्वतःला सतत सांगत राहिलो की हे फक्त एक स्वप्न आहे, तर मग आपल्या रोजच्या ध्येयांना किंवा आपल्या कामाला काहीच अर्थ उरणार नाही का? कसा अर्थ उरणार नाही असं वाटतं तुम्हाला? म्हणजे आपण निष्काळजी होऊ नये का? कोणी म्हणेल की जर सगळंच स्वप्न आहे तर मग मी ऑफिसला कशाला जाऊ किंवा काम कशाला करू? हा, खूप साहजिक प्रश्न आहे. पण स्वप्न आहे असे मानणे म्हणजे कर्तव्यापासून पळ काढणे नव्हे. समजा तुम्ही एका नाटकात काम करत आहात. तुम्हाला माहीत आहे की हे नाटक आहे, तरीही तुम्ही तुमची भूमिका पूर्ण निष्ठेने पार पाडताना. हो, नक्कीच. तसंच आहे हे वाक्य आपल्याला परिस्थितीमुळे येणाऱ्या पॅनिकला थांबवण्यासाठी मदत करतं. भीती निघून गेल्यामुळे आपण अधिक चांगल्या पद्धतीने परिस्थितीचा सामना करू शकतो. अच्छा, म्हणजे आपण नाटकासारखी भूमिका निभावतो पण त्याच्या परिणामांची भीती बाळगत नाही. हे तर खूपच रिलॅक्सिंग आहे. हो, आणि यातूनच पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे आसक्ती सोडणे. आसक्ती सोडणे? पण जर जग हे एक स्वप्न आणि चित्रपट आहे तर मग खरे काय आहे? आपण आपलं जीवन कशासाठी व्यतीत करावे? आपण या जगात काही काळासाठी आलेले प्रवासी आहोत. त्यामुळे या चालत्या फिरत्या स्वप्नांशी स्वतःला जोडून न घेणे म्हणजे आसक्ती सोडणे. हे एखाद्या हॉटेलमध्ये 2 दिवसांसाठी राहायला जाऊन तिथल्या भिंतीच्या रंगावरून भांडण्यासारखे आहे ना. आपण तिथे कायमचे राहणारच नाही आहोत. एक्झॅक्टली. अतिशय चपखल उदाहरण दिलं. आपण नश्वर गोष्टींच्या मागे लागून स्वतःला विनाकारण त्रास करून घेतो. त्यापेक्षा जे शाश्वत आहे किंवा जे इंटरनल ट्रूथ आहे त्याच्यासाठी जगणं महत्त्वाचं आहे. पण रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात जिथे आपल्याला EMI भरायचे आहेत, नोकरी टिकवायची आहे, तिथे हे शाश्वतासाठी जगणे कसं शक्य आहे? म्हणजे हे थोडं साधू संतांसारखं नाही का वाटत? नाही. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर याचा अर्थ सर्व सोडून जंगलात जाणे असा अजिबात नाही. मग याचा व्यवहारात कसा उपयोग होतो? कृती करत राहा, पण फळांची किंवा भौतिक गोष्टींची आसक्ती सोडून द्या.
जेव्हा तुमच्या डोक्यावर यशापयशाचं प्रचंड ओझं असतं तेव्हा तुम्ही अधिक चांगलं काम करू शकता. म्हणजे काम पूर्ण क्षमतेने करायचं, पण निकालाची भीती बाळगायची नाही. हो, आंतरिक शांतता हेच आपले खरे ध्येय असले पाहिजे. केवळ त्याच्याशी असलेले नातेच कायमस्वरूपी आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं. खरंच, हा दृष्टिकोन खूपच मुक्त करणारा आहे. जर आपण या संपूर्ण चर्चेचा थोडक्यात सारांश काढायचा म्हटला तर मला 3 मुख्य मुद्दे जाणवतात. कोणते 3 मुद्दे? पहिला म्हणजे चिंता सोडा, कारण हे जग अंतिमतः एक स्वप्नच आहे. दुसरा मुद्दा म्हणजे साक्षी भाव ठेवा, म्हणजे आयुष्याकडे एका चित्रपटाप्रमाणे प्रेक्षक म्हणून पाहायला शिका. अगदी बरोबर. आणि तिसरा म्हणजे आनंदी राहा आणि जीवनाला प्रमाणाबाहेर गंभीरपणे घेऊ नका. डोंट बी टू सिरियस. एक्झॅक्टली. हे 3 मुद्दे जर आपण लक्षात ठेवले तर रोजच्या प्रवासात किंवा ऑफिसच्या ताणतणावात मनाला शांत करण्यासाठी हा एक उत्तम शॉर्टकट ठरू शकतो. हो ना. वैयक्तिक संकटातही हा दृष्टिकोन खरोखरच एक गेम चेंजर ठरू शकतो. आज आपण खूपच वेगळ्या पातळीवर जाऊन विचार केला आहे. हो, मलाही खात्री आहे की आपले श्रोते यातून नक्कीच काहीतरी सकारात्मक विचार घेऊन जातील. नक्कीच. पण जाता जाता आपल्या श्रोत्यांना विचार करायला लावणारा एक प्रश्न मला इथे विचारावासा वाटतो. नक्कीच विचारा. विचार करा, जर उद्या सकाळी उठल्यावर तुम्ही स्वतःच्या आयुष्याकडे खऱ्या अर्थाने एक चित्रपटाच्या प्रेक्षकासारखे पाहायला सुरुवात केली आणि तुम्हीच त्या चित्रपटाचे नायक आणि प्रेक्षक दोन्ही आहात असे मानले, तर आज तुम्हाला सतावणारी सगळ्यात मोठी चिंता उद्या सकाळी खरंच तितकी मोठी वाटेल का? खूपच सखोल प्रश्न आहे हा. यावर नक्कीच विचार व्हायला हवा. होय. याच अंतर्मुख करणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. तुम्ही सर्वांनी वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी.